पावसाविषयीची मोठी अपडेट समोर येते। कल्याण कर्जत राज्यमार्ग आता पाण्याखाली येतोय। वांगणी बदलापूरमधील गोरेगाव हद्दीमध्ये उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर हे पाणी गोरेगाव हद्दीत रस्त्यावर येऊ लागले आणि त्यामुळे रस्ते वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे। आतापर्यंतची ही मोठी अपडेट पावसाविषयी आपण पाहतोय। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या संततधार पावसामुळे सध्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आता आपण आहोत कल्याण कर्जत राज्यमार्गावर गोरेगाव हद्दीमध्ये। बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान असलेल्या या गोरेगाव हद्दीमध्ये सध्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। उल्हास नदी जी आहे ती शेजारून दुथडीवरून वाहते आणि या उल्हास नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे हे पाणी रस्त्यावर आल्यानंतर आता सध्या या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे। सध्या या पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी काढल्या जात आहेत। हा जीवघेणा प्रवास ठरू शकतो। असं असताना पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा रस्ता बंद करण्याची मागणी केली जाते। सध्याच्या परिस्थितीमध्ये पुराचं पाणी जे आहे ते वाढताना पाहायला मिळतंय, परंतु येत्या काळात जर संततधार कायम असेल, मुसळधार पाऊस पडत असेल तर हा रस्ता बंद होऊ शकतो। पोलीस प्रशासनाने तातडीने या ठिकाणी हस्तक्षेप करून हा रस्ता बंद करण्याची मागणी केली जाते। पुराच्या पाण्याचा जो धोका आहे तो परिसरातील नागरिकांना यापूर्वी देखील अनुभवता आलाय, परंतु असं असताना नागरिक मात्र सतर्कतेने या ठिकाणी असल्याचं दिसून येतंय। जी वाहतूक आहे ती वाहतूक सध्या तरी या पाण्यातून सुरू आहे, परंतु हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे पोलीस प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने या ठिकाणी येऊन तातडीने हस्तक्षेप करून हा रस्ता बंद करण्याची मागणी केली जाते। ही जी दृश्य आहेत ही लाईव्ह दृश्य आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे तो रस्ता पाण्याखाली गेलाय, परंतु दुचाकी आणि चारचाकी या पाण्यामधून काढताना प्रवासी दिसत आहेत। अत्यंत जीवघेणा प्रकार या ठिकाणी सुरू आहे। पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते। स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, ते नागरिक या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी मदत करतायत, परंतु असं असताना देखील जो प्रवास आहे तो जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांनी देखील सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। सध्या पावसाचं जे पाणी आहे ते जास्त प्रमाणात वाढताना दिसतंय आणि असं असताना ही वाहतूक सुरू आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत, आपण लाईव्ह पाहतोय। यामधून दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा देखील काढल्या जात आहेत। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन या ठिकाणावरून केलं जात आहे। दुचाकी व चारचाकी या पाण्यातून न टाकण्याचा सल्ला नागरिक देत असताना देखील प्रवासी मात्र या ठिकाणावरून जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली जाते। पोलीस प्रशासन या ठिकाणी अद्यापपर्यंत पोहोचलेलं नाहीये, त्यांनी या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।